गुड मॉर्निंग ऑल ऑफ स्टुडंट. तुमचं या ऑनलाईन क्लासमध्ये मी स्वागत करतो पुन्हा एकदा. काल खऱ्या अर्थाने थोडीशी आपल्याला टेक्निकल अडचण झाली आणि लेक्चर जे आहे ते माझं बऱ्याच जणांना इथे ऐकू आलं नाही. तर ही जी त्रुटी आहे ती आज होणार नाही असं शक्यता आहे. आणि आपण खऱ्या अर्थाने कालचा जो एकूण सेक्शन होता जो बऱ्याच जणांना समजला नाही तो पुन्हा एकदा रिपीट करूया. आता हा जो सेक्शन जो मी घेतोय, टॉपिक जो घेतोय, तो तुमच्या सिलेबसचा भाग नाहीये. पण तुम्ही इतिहासाचे विद्यार्थी असल्या कारणाने इतिहासाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे मापदंड असतात, काही बाबी असतात, जे विद्यार्थ्यांना लक्षात असायला पाहिजे, माहीत असायला पाहिजे. म्हणून मी ते सांगत असतो नेहमी. जसं तुम्हाला मी एकूण संपूर्ण संदर्भ दिले क्वेशन शीट्स प्रमाणे, तसंच त्या पद्धतीने हे आपलं लेक्चर राहतं, जे बेसिक असतं, जे इतिहासाविषयी तुम्हाला खऱ्या अर्थाने चांगली माहिती देतात. आता बऱ्याचदा काय होतं विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात. ते फक्त जनरली त्याचा अभ्यास करत राहतात. 12वी पर्यंत काय असतं, की ते टेक्स्टबुक जे राहतं ते फक्त तुम्हाला एका छोट्या-छोट्या अर्थाने माहिती देण्याचा प्रयत्न करतं. खोलात काही जात नाही. पण आता बी-एला आल्यानंतर कसं आहे, की तुम्हाला अधिक थोडंसं खोलामध्ये जाऊन अभ्यास करावा लागतो, की नेमकं या शब्दाचा अर्थ काय? याचा संपूर्ण लाँग फॉर्म काय आहे? तर हे सगळं करत असताना तुम्हाला हे इतिहासाच्या ज्या मुख्य संकल्पना मी आज घेतोय ते तुम्हाला कामी पडतील सलग पुढच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून. तर आपण हे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत फार म्हणजे तुम्ही जर बघाल तर इतक्या सोप्या आणि छोट्या गोष्टी असतात, पण ज्याच्याकडे विद्यार्थी जनरली इतिहासाचे एकूण लक्ष देत नाही. तर ते आपल्याला आज बघायचे आहे. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला हा जे संपूर्ण आपलं लेक्चर आहे ते अर्थाने रिपीट करणार. तुम्हाला या संदर्भामध्ये मुख्य संकल्पनेच्या जवळ नेण्यासाठी मी स्लाईड तयार केलेली आहे. तर ती स्लाईड आपण आता शेअर करतोय. एक मिनिट. ठीक आहे. तर इतिहास आणि त्याच्या मुख्य व्याख्या ज्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहे. इतिहासातील मुख्य संकल्पना हा आजचा आपला विषय आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे स्लाईड घेऊ आपण. आता इतिहास हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो, तेव्हा खऱ्या अर्थाने इतिहास म्हणजे काय तर ढोबळमानाने त्याचं चित्र जे असतं, ते आपल्या डोळ्यासमोर येतं, की बा एखाद्या व्यक्तीची माहिती, एखादी कथा, एखाद्या राजाची माहिती, युद्धाची माहिती इथपर्यंतच इतिहासाची जी व्याख्या आहे, त्या शब्दाची व्याख्या आहे आपण करत असतो. पण तसं बघितलं असता या शब्दाला काय नेमका अर्थ आहे हे बरेचदा विद्यार्थ्यांना माहीत नसतं किंवा हा शब्द कुठून आलेला आहे हे विद्यार्थ्यांना माहीत नसतं. तर तेव्हा आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. म्हणजे इतिहास या शब्दापासून आपल्याला सुरुवात करावी लागते, की तो कशा पद्धतीने पुढे आलाय. आता तुम्हाला विविध नावं असतात. तुमची वेगवेगळे नावं आहेत स्वतःचे. तर त्या नावाचा काही ना काही अर्थ राहत असतो. तर तसंच आपल्याला बघायचं आहे, की इतिहास या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? त्या त्या शब्दातून कोणती फोड येते किंवा तो शब्द कुठून आलेला आहे, हे आपल्याला यातून दिसून येईल. तर इतिहास हा संस्कृत शब्द आहे. संस्कृत भाषा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, जी प्राचीन काळापासून भारतीयाची एक महत्त्वपूर्ण भाषा म्हणून ओळखला जातो. अनेक भाषांचा जन्म किंवा त्या भाषेमध्ये जे समागम झालेला आहे, त्यामध्ये संस्कृतचं एक महत्त्वाचं स्थान आहे, असं बोललं जात असतं आणि ते एका अर्थाने खरं सुद्धा आहे, की संस्कृत ही जगातली प्राचीन भाषा आहे. म्हणजे संस्कृतप्रमाणे इतर भाषा सुद्धा भारतामध्ये होत्याच. पण संस्कृतीच्या दृष्टिकोनातून जर म्हणायला जाऊया, तर संस्कृत ही भाषा जी आहे, ती भारतामध्ये मोठ्या प्रदेशावर बोलली गेली. नंतर अनार्य लोकं जे आहेत, ते सुद्धा संस्कृतच्या समानांतर दुसरी भाषा बोलायचे. पण संस्कृतला खूप जास्त महत्त्व आपल्या भारतीयांमध्ये दिसून येतं. तर इतिहास हा शब्द जो आहे, तो संस्कृत शब्द आहे. त्याची संधी काय होते बघा, म्हणजे इतिहास या संपूर्ण शब्दाची संधी काय आहे? इ, ति, ह, आस म्हणजे या 3 शब्दापासून इतिहास हा संपूर्ण शब्द बनलेला आहे. अर्थात इति, ह, आस. आता इति, ह, आस या संधीचा अर्थ काय आहे? असे घडले, अशा प्रकारे घडले. म्हणजे इतिहासाचा नेमका अर्थ काय आहे? या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? तर असे घडले, अशा प्रकारे घडले, असा तो आहे. तर अशा पद्धतीने घडलेल्या एखाद्या घटनेविषयी किंवा एखाद्या व्यक्तीविषयी जे घडलेले आहे,
त्याविषयी बोलणारं शब्द म्हणजे काय, तर इतिहास आहे. आपण अशा पद्धतीने इतिहास या शब्दाची फोड करत असतो, व्याख्या करत असतो. तर घडलेले जे आहे ते सांगणे म्हणजे इतिहास असं ते आहे. तर दुसरा शब्द आपण घेऊया, हिस्ट्री. आता हिस्ट्री हा शब्द इंग्रजी शब्द आहे. पण हा इंग्रजी शब्द कुठून आलेला आहे हे आपल्याला इथे बघायचं आहे, की या इंग्रजी शब्दाची निर्मिती कोणत्या शब्दातून झाली किंवा कोणत्या भाषेतून झाली. तर इथे एक लक्षात घ्या, की इथे हिस्टोरिया या ग्रीक शब्दापासून हिस्ट्री हा शब्द निर्माण झालेला आहे. हिस्टोरिया हा बेसिक शब्द आहे, मूळ शब्द आहे आणि या मूळ शब्दाच्या आधारे हिस्ट्री हा शब्द इथे तयार झालेला आहे. तर हा ग्रीक शब्द आहे. आता ग्रीक भाषा जी आहे, ती जगातली खूप जुनी भाषा आहे. संस्कृत प्रमाणच्या त्याच थोडक्या बाबीमध्ये ग्रीक भाषा सुद्धा ही खऱ्या अर्थाने जुनी भाषा आहे. ग्रीक भाषा म्हणजे कुठली भाषा? तर ग्रीस या देशाची ती भाषा आहे. तर अशा पद्धतीने ग्रीक शब्द जे आहे, त्या शब्दाचा प्रभाव हा इंग्रजी भाषेवर झालेला आहे. म्हणजे इंग्रजी भाषेची माता जर कोणती भाषा आपण म्हणूया, तर ती आहे ग्रीक भाषा आणि लॅटिन भाषा. ग्रीक आणि लॅटिन भाषा मिळून इथे इंग्रजी भाषा जी आहे ती तयार झालेली आहे. त्यामुळे आपल्याला इथे हिस्ट्री हा शब्द त्याचा बॅकग्राऊंड कुठे दिसेल? हिस्टोरिया या शब्दात दिसून येईल, जो ग्रीक आहे. तर या ग्रीक शब्दाचा अर्थ काय होतो तुम्ही लक्षात घ्या. जिज्ञासेने केले जाणारे संशोधन व त्याद्वारा नव्या माहितीचा शोध असा त्याचा अर्थ होतो या हिस्टोरिया या एकाच शब्दाचा. जिज्ञासा म्हणजे एखाद्या गोष्टीची कुतूहल आपल्याला असतं, की त्या गोष्टीविषयीचं ज्ञान आपल्याला मिळवण्याची एक इच्छा असते, प्रबळ इच्छा असते. तर ती जिज्ञासा या शब्दाचा अर्थ होतो, की कुतूहल एखाद्या गोष्टीचं. त्या कुतूहलापोटी घेतला गेलेला शोध किंवा त्याला शोधाला संशोधन असं म्हणतात, की प्रॉपर वेने जर आपल्याला एखाद्या गोष्टीची उकल करायची असेल, तर आपल्याला काय करावं लागणार आहे? तर त्याचा शोध घ्यावा लागेल. तर कुतूहलाने घेतलेल्या एखाद्या गोष्टीचा शोध अर्थात संशोधन व त्याद्वारा नव्या माहितीचा शोध. म्हणजे एखाद्या गोष्टीचं उकल तुम्ही केली किंवा तिचा शोध घेतला आणि ते शोध घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय दडलेलं आहे, हे जी एक नवीन ज्ञान आपल्याला मिळतं किंवा जी नवीन माहिती मिळते, ती खऱ्या अर्थाने या शब्दाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. तर जिज्ञासेने केले जाणारे संशोधन व त्याद्वारे नव्या माहितीचा शोध. आता तुम्ही एक इथे लक्षात घ्या, की जिज्ञासा जी असते, त्या जिज्ञासाने केले जाणारे संशोधन जे आहे, त्याचा ठराविक एक उद्दिष्ट आहे. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, की जेव्हा कुठे तुम्ही एखादं पुस्तक बघता एखाद्या प्रदर्शनीमध्ये आणि ते नाव वाचता तुम्ही कादंबरी घ्या, एखादी कथानक घ्या, अ, बरेचसे कथा कादंबरी तुम्ही मराठीमध्ये वाचल्या असतील. तर ते पुस्तक वाचल्यानं मृत्युंजय जर पुस्तक घेतलं आपण शिवाजी सावंतचं, तर तुम्हाला तर माहिती आहे मृत्युंजय हे पुस्तक बा कर्णावर आधारित आहे किंवा नाही आहे. तर या दृष्टिकोनातून मृत्युंजय म्हणजे काय? तर मृत्यूवर जय मिळवणे. तर तुम्ही जेव्हा ते पुस्तक वाचाल, तेव्हा तुम्हाला कर्णाची जी संपूर्ण माहिती मिळेल, तर ती माहिती जी आहे ती खऱ्या अर्थाने या हिस्टोरिया शब्दामध्ये येईल, की मृत्युंजय मध्ये काय लिहिलं आहे, कुतूहल त्याचं आहे. त्यामुळे तुम्ही काय केलं तर मृत्युंजय वाचायला घेतले. म्हणजे त्या मृत्युंजयमध्ये तुम्ही शोध घेतला आणि त्या शोधाद्वारे तुम्हाला कर्णाची माहिती सापडली त्या मृत्युंजयमध्ये. तर अशा पद्धतीने जिज्ञासेने केले जाणारे संशोधन व त्याद्वारे नव्या माहितीचा शोध हे हिस्टोरिया शब्दाचा अर्थ आहे आणि तोच मग हिस्ट्री हा शब्दाचा अर्थ आपण घेऊया. तर आता तुम्हाला काय करायचं आहे? इतिहास हा संस्कृत शब्द आणि हिस्ट्री या इंग्रजी शब्दाचा जो अर्थ दिलाय, अर्थात असे घडले, अशा प्रकारे घडले, प्लस जिज्ञासेने केले जाणारे संशोधन व त्याद्वारे नव्या माहितीचा शोध, या दोन्ही ज्या व्याख्या आहेत, त्या व्याख्येला एकत्र करायचं आहे आणि एकत्र केल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने इतिहासाची व्याख्या तुम्हाला मिळेल. तर ती इतिहासाची व्याख्या काय आहे ते आपण बघूया. या दोन्ही वाक्यांना मिळून आपण काय केलं, एक इतिहासाची मुख्य व्याख्या इथे निर्माण केली. भूतकाळातील माहितीचा शोध घेऊन जे घडले त्याचे तसेच्या तसे वर्णन तर्कशुद्ध व अर्थपूर्णरित्या करणे म्हणजे इतिहास होय. बघा, इतिहास या शब्दाची नेमकी संकल्पना काय, व्याख्या काय, तर ही आहे. आता घडले म्हणजे काय, तर घडून गेलेलं आहे म्हणजे काय, तो झाला भूतकाळ झाला. तर जे घडून गेलेलं आहे म्हणजे भूतकाळामध्ये झालेलं आहे, त्याची माहिती घ्यायची म्हणजे त्याचा शोध घ्यायचा आणि जे घडलेलं आहे म्हणजे वास्तविक बघता जे घडून गेलेलं आहे, म्हणजे मुख्यत्वे जी घटना खऱ्या अर्थाने घडली आहे, त्याचे तसेच्या तसे वर्णन म्हणजे जसं झालेलं आहे तशा पद्धतीने त्याचं वर्णन करून तर्कशुद्ध म्हणजे मेंदूला पटेल. म्हणजे एखादी गोष्ट आपण काय म्हणतो, की तर्कशुद्ध आहे की नाही. तर्क म्हणजे काय, तर आपण मेंदूचं आकलन करत असतो एखाद्या गोष्टीविषयी. म्हणजे त्याचं एक्झॅक्ट आपण काय करतो, फीचर्स बघत असतो. म्हणजे
एखाद्या गोष्टीचं तुम्ही अवलोकन करतायत म्हणजे बघत आहात. बघत काय आहात तर एक उदाहरण घ्या की तुम्ही चित्रपट बघत आहात. तर चित्रपट बघत असताना तुम्ही काय करता, की एखादं कॅरेक्टर आहे, हिरो हिरोईनचं कॅरेक्टर जे आहे, ते हिरो हिरोच्या कॅरेक्टरमध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे, तर हे जो तुम्ही एक पॅरलली स्टडी करत असता, अभ्यास करत असता, त्यातून मग काय तुम्ही करता, निष्कर्ष काढता. म्हणजे त्याच्यातलं चांगलं काय, वाईट काय, हे विचार करणे म्हणजे काय तर्कशुद्धता. म्हणजे आपल्या तर्काला पटेल म्हणजे आपल्या मेंदूने आपण त्या व्यक्तिमत्व विषयी चांगलं वाईट काढत असतो. त्याला काय म्हणतात तर्क. म्हणजे आपण दोन्ही बाजू बघत असतो, चांगल्या आणि वाईट. तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये चांगलं काय, वाईट काय हे तुम्ही सांगू शकता. त्याच पद्धतीने याला काय म्हणतात तर तर्कशुद्धता. ज्याच्यातून हे घडलं किंवा नाही घडलं हे ठरवता येईल. व अर्थपूर्णरित्या म्हणजे काय, तर जे तुम्ही तर्क केलेला आहे, त्याचा अर्थ तुम्हाला संपूर्ण निष्कर्ष लावायचा आहे. तुम्हाला समराईज करायचा आहे आणि त्या पद्धतीने जे तुम्ही पुढे ओपिनियन कराल, निष्कर्ष काढाल, त्याला काय म्हणजे इतिहास. तर इतिहास आपल्याला कोणता एकूण आढावा घ्यायचा आहे, तर भूतकाळातील जी घटना घडली, ती जशी घडली असेल तसं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे आणि तसंच तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला तर्कशुद्ध व अर्थपूर्णरित्या एक काम करायचं आहे. म्हणजे काय, तुम्हाला साधनांचा वापर इथे करायचा आहे. बघा मी तुम्हाला साधने हा शब्द जो वापरलेला आहे, त्यामध्ये पुरातात्विक साधने आणि खऱ्या अर्थाने साहित्यिक साधने असा शब्द तुम्हाला वापरलेला आहे. तर पुरातात्विक साधने म्हणजे काय? तर नाणी, ताम्रपट, शिलालेख हे तुम्हाला बघायचं आहे. ते आपण बघू पुढच्या वेळेस. तर शिवाजी महाराजांचा जर तुम्हाला इतिहास जो आहे माहीत करून घ्यायचा आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं हे जे नाव कुठून आलं? कारण की भूतकाळातच होऊन गेले शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराजांची माहिती आपल्याला कुठून भेटली? तर त्यांचं आपल्याला नाणं सापडलं. त्यांचं आपल्याला पत्र सापडलं. त्या पत्रातली माहिती आपण वाचली. म्हणजे काय? तर आपल्याला त्या पत्रातून किंवा नाण्यातून किल्ल्याद्वारे आपल्याला ही माहिती भेटली आणि त्या माहितीचा आपण खऱ्या अर्थाने मग एक स्टडी केला. म्हणजे नाण्यांवर काय लिहिलं आहे, पत्रावर काय लिहिलं आहे, किल्ल्यांवर कोणता शिलालेख आहे. तर हे तिन्ही गोष्टी काय केल्या आपण डोळ्यासमोर ठेवल्या आणि या तिन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मग त्या तिन्ही गोष्टीतलं सगळं जे लिहिलेलं आहे ते डोळ्यासमोर ठेवून म्हणजे एकत्र करून मग आपण विचार केला, की ही माहिती खरी आहे की नाही. म्हणजे आपण काय केलं, की आपण जो ताम्रपट आहे किंवा नाणी जे आहे ते एकमेकांसमोर ठेवले. नाण्यांवरचा लेख वाचला, ताम्रपटावरचा लेख वाचला. तो जर मिळता-जुळता असेल, म्हणजे सत्याच्या जवळ जात असेल, तर आपण त्याचा स्वीकार केला. इथे आपण काय केलं, तर तर्कशुद्ध आपण विचार केला. त्या गोष्टीचा अर्थ लावला आणि हे अर्थ लावणेच म्हणजे निष्कर्ष, सत्य निष्कर्ष काढणे एखाद्या घडलेल्या घटनेचा, की अशा पद्धतीने झालं, ते म्हणजे इतिहास होय. आता बघा इतिहास जो हा एकूण शब्द आहे, हा इतिहासाचा शब्द किंवा इतिहासाचा विषय जो आहे, तो सायन्स नाही आहे. म्हणजे शास्त्र असं त्याला जर आपण म्हणायला जाऊया, तर त्याच्यामध्ये ते जोडलं जातं. सामान्य विज्ञान त्याला म्हणतात. तर इथे प्युअर सायन्स जे आहे, ते थोडंसं वेगळं राहतं. ज्याच्यामध्ये 100% रिझल्ट ज्याच्यामध्ये असतो ते सायन्स राहतं आणि इतिहास हा जो विषय आहे, तो सामाजिक शास्त्रांचा विषय आहे. म्हणजे समाजशास्त्रांचा विषय आहे. समाजाने घडवलेल्या गोष्टी असल्या कारणाने ते इतिहास जो आहे, तो समाज विज्ञानाचा भाग आहे. ज्याला खऱ्या अर्थाने 99% पर्यंत आपल्याला सत्य करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे काय ते 100% ते होणार नाही, कारण की जर-तरच्या गोष्टी असतात ना. म्हणून इतिहास जे आहे, ते अशा पद्धतीने आहे. तर किमान अर्थाने जो निष्कर्ष आपण काढतो, तो खऱ्या अर्थाने सत्य निष्कर्ष काढणे म्हणजे इतिहास असं त्याची व्याख्या होते. तर बघा इतकी प्रदीर्घ व्याख्या जी आहे, ती इतिहासाची आहे. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? इतिहास या शब्दाचा अर्थ इतिह असे घडले, अशा प्रकारे घडले. इंग्रजी शब्द हिस्ट्री, हिस्टोरिया भाषेपासून आलेला तो जो शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे जिज्ञासेने केले जाणारे संशोधन व त्याद्वारे नव्या माहितीचा शोध. हे झालं. आता पुढे घेऊया आपण. आता इतिहास लेखन हा शब्द तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. तर हा जो इतिहास जो आहे, जी घटना तुमच्याकडे आली, ज्या व्यक्तीची माहिती आली, ती माहिती तुमच्याकडे कशी आली? तर कोणीतरी ती लिहिली असेल ना. ती लिहिल्याशिवाय किंवा ते काहीही त्याचे प्रूफ मिळाल्याशिवाय आपण इतिहास लिहिला नसेल. तर ही भूमिका त्यामध्ये येते. तर इथे इतिहासाला लिहिणे फार महत्त्वाची गोष्ट आहे. जर कोणी इतिहास लिहिला नसता, म्हणजे ती घडलेली घटना जर लिहिली नसती, तर तुम्हाला माहीत पडलं असतं का? तुम्हाला माहीत पडलं नसतं. आता तुमच्या आजोबांचं नाव तुम्हाला कसं माहीत आहे? कारण की तुमच्या वडिलांनी सांगितलं तुम्हाला. आता तुमच्या आजोबांनी त्यांच्या आजोबाचं नाव कसं सांगितलं? कारण की त्यांनी ते एकूणच अर्थाने त्यांना ते माहीत आहे म्हणून. पण आता तुमचे पणजोबा जर त्यांच्या पणजोबांचं नाव जर ओळखत नसेल किंवा आठवत त्यांना नसेल, तर याचा अर्थ काय? तुम्हाला त्यांच्या पूर्वजांची माहिती मिळणार नाही. तर इथे जर एखाद्या व्यक्तीने त्या व्यक्तीचं नाव लिहून ठेवलं असेल
आणि मग त्या दुसऱ्या व्यक्तीने लिहून ठेवलेलं नाव हे सातत्याने त्या वंशावळीमध्ये जर दिसत असेल, तर तुम्हाला इतिहास जे आहे ते लक्षात राहील, की आपल्या घराण्याचा इतिहास जो आहे तो असा आहे. आपले पणजोबा हे होते, आपले आजोबा ते होते, हे आपण सांगत राहतो ना, तर तसं ते आहे. तर मग ह्या घटना, या व्यक्ती कोणी लिहिल्या किंवा काय झालं, तर हे सगळं या इतिहास लेखनामध्ये येतं. तर इतिहास लेखनाची सुरुवात जगामध्ये केव्हापासून झाली? म्हणजे घडलेल्या गोष्टीविषयी, व्यक्तीविषयी लिहायला कुठे सुरुवात झाली? तर ती इसवी सन पूर्व 6व्या शतकात ती झालेली आहे. आणि ती कुठे झाली? ग्रीस शहरात, ग्रीस देशामध्ये. बघा, पुन्हा एकदा ग्रीस या देशाचं उदाहरण इथे येईल. तर इथे इसवी सन पूर्व 6व्या शतकात इतिहास लेखनास प्रारंभ झाला. म्हणजे बुद्धाच्या कालखंडामध्ये आपण भारतामध्ये जेव्हा बुद्ध काळ चालू होता, तेव्हा खऱ्या अर्थाने बाहेर ग्रीसमध्ये इतिहास लेखनाला प्रारंभ झाला. आता तुमच्या समोर प्रश्न असा येईल, की मग ग्रीक लोकांनीच म्हणजे ग्रीसमध्ये राहणारे जे लोक होते, ग्रीक लोक त्यांनीच इतिहास लेखन केलं का? तर इतिहास याआधी दुसऱ्या देशामध्ये लिहिला गेला नाही का? किंवा काहीही इतिहास जो आहे, तो खऱ्या अर्थाने इतर जगामध्ये नव्हता का? तर हे बरोबर नाहीये. इतिहास जे आहे ते खऱ्या अर्थाने इतर देशांमध्ये सुद्धा होता. पण ग्रीक लोकांनी काय केलं, की जे घडलेलं आहे ते त्यांनी लिहून ठेवलं. आणि लिहून ठेवलं तर प्रॉपर इतिहासाची संकल्पना जशी आहे, जी आपल्याला पुढे बघायचीच आहे, त्यानुसार ते लिहून ठेवलं. म्हणजे काय, तर त्यांनी घटना सांगितली, थोडा काळ सांगितला त्या घटनेचा आणि काही थोडेसे निष्कर्ष काढायचा त्यांनी प्रयत्न केला. तर हे टेक्निकल पॉइंट असतात इतिहासाचे, की तुम्हाला ती घटना सांगत असताना तुम्हाला कालखंड सांगावा लागतो त्या घटनेचा. तर हे जे टेक्निकल पॉइंट जे आहे, हे तेव्हा ग्रीक्स मधल्या लोकांनी जे आहे, ते खऱ्या अर्थाने पाळले. म्हणून खऱ्या अर्थाने इतिहासचं लेखन प्रत्यक्ष अर्थाने ग्रीसमध्ये झालेलं होतं, असं आपण म्हणतो. बरेचदा म्हणजे जगभरातले इतिहासकारांनी हे मान्यता केलेली आहे, की ग्रीसमध्ये अशा घटना आणि काळ सांगायला सुरुवात झाली होती आणि तसं लेखन सुरू झालं. मग इतर देशांमध्ये काय होत होतं? इतिहास नव्हताच का? किंवा इतिहासाचं लेखन झालं नाही का? तर झालं होतं, पण ते कसं होतं हे तुम्हाला दिसेल. तर जागतिक स्तरावर इतिहास जो आहे, इतर देशांमधला इतिहास कसा होता? तर एखाद्याने व्यक्तीचा परिचय करून टाकला, युद्धकथा सांगितली, धर्मग्रंथ सांगितलं, वंशावळ दिली, महाकाव्य लिहिलं, नाटक लिहिलं, इत्यादी प्रकारामध्ये इतिहास थोडा-थोडा येत होता. बघा, भारतीय दृष्टिकोनातून जर म्हणायला जाऊ किंवा जगाच्या दृष्टिकोनातून म्हणायला जाऊया, तर एखाद्या पुस्तकामध्ये एखाद्या व्यक्तीचा परिचय येत होता. एखादी युद्ध सांगितलं जायचं. एखाद्या धर्मग्रंथामध्ये एखाद्या व्यक्तीचा किंवा समाजाचा इतिहास सांगितला जायचा. एखाद्या फॅमिलीने स्वतःची वंशावळ लिहिली असायची. महाकाव्य रचले जायचे. म्हणजे रामायण, महाभारत जे आहे, तिथे याचं उदाहरण तुम्हाला घ्यावं लागेल. तर महाकाव्य आहे किंवा नाटकांमध्ये तुम्ही कालिदासाचं नाव ऐकलं असेल. कालिदासाने बरेचशी नाटकं लिहिली, 5-6 नाटके लिहिली. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं अभिज्ञान शाकुंतलम हे काव्य त्याने लिहिलं. आता हे जे आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये इतिहास येत होता. म्हणजे थोड्या-थोड्या गोष्टी यायच्या. पण यांनी काय केलं किंवा या देशामध्ये काय व्हायचं, की फक्त घटनाच सांगितली जायची. व्यक्ती सांगितला जायचा, व्यक्तीचं नाव सांगितलं जायचं. पण त्याचा कालखंड जो आहे, तो काही सांगितलेला गेला नव्हता. कारण त्याचं असं, की इतिहास जो आहे, तो तेव्हाच्या लोकांना काय वाटलं, तर मनोरंजनाचा भाग वाटला आणि मनोरंजनाचा भाग वाटला म्हणून त्यांनी काय केलं, की मग व्यक्तीचा त्यांनी ओळख ठेवली. मग युद्धकथा त्यांनी हे केली. आता महाभारतामध्ये युद्ध आहेत. त्यानंतर अनेक युद्ध तुम्ही बघितले. तर या कथा ज्या आहेत, त्या तुम्हाला बरेचदा तुमची आजी सांगेल, वडील सांगतील, आजोबा सांगेल, हे सगळे सांगत राहतील. तर आता जेव्हा आपण असं म्हणतो, की हे युद्ध जे झालेलं आहे, त्याची कथा तुम्ही ऐकली. पण तुम्ही हा प्रश्न जर केला तुमच्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना, की हे युद्ध केव्हा लढलं मला सांगा. तर त्यांच्याकडे जर हे प्रश्नाचं उत्तर नसेल, की हे युद्ध घडलं हे मला माहीत नाही बा. तर ते काय म्हणतात, ते खूप वर्षापूर्वी घडलं, खूप दिवस झाले त्याला, खूप आधी ते घडलेलं आहे. आता हे काय सांगणं झालं, हे मोघम सांगणं झालेलं आहे. त्यांना त्या युद्धाचा कालावधी माहीत नाही आणि इतिहासामध्ये हेच पाहिजे असते. तुम्ही एखादी गोष्ट सांगितली ना, तर मग त्याचा काळ तुम्हाला सांगावा लागेल. जर तुम्ही काळ सांगू शकणार नाही, तर मग प्रॉब्लेम असा होईल, की इतिहासाचं टेक्निकल नॉलेज जे आहे, ते तिथे लॅक होतं आणि त्यामुळेच मग हे इतिहास नाही असं गृहीत धरलं जातं. आता एक उदाहरण तुम्हाला घेतो मी. महाकाव्यामध्ये रामायण, महाभारत जे आहे ते येतं. आता वाल्मिकी ऋषीने रामायण लिहिलं आणि महाभारत व्यासांनी लिहिलं. तर रामायण, महाभारताची रचना जी आहे, ती प्राचीन काळात झालेली होती. वाल्मिकींनी, व्यासांनी प्राचीन काळात रामायण, महाभारत लिहिलं. पण आता सुद्धा लोकांना रामायण झालेलं आहे, महाभारत झालेलं आहे हे आपण म्हणतो. पण त्याचा कालखंड जर आपण विचारला, की कधी झाला रामाचा जन्म किंवा कृष्णाचा जन्म कधी झाला किंवा महाभारताचं एक्झॅक्ट तारीख काय आहे, हे जर आपण विचारलं, तर ते त्यांना माहीत नाही. मग इथे काय होतं?
मग ह्या गोष्टी बा झाल्या की नाही झाल्या असा संशय निर्माण होतो ना. मग राम जर झाला असेल तर रामाचा जन्म जो आहे त्याची तारीख आपल्याला माहित नसते. म्हणजे तिथी माहित राहते. म्हणजे रामाचा जन्म जे आहे रामनवमी जे आपण म्हणतो नवमीला झाला. बरोबर आहे. ठीक आहे. तर नवमीला तो झालेला आहे. पण त्याची तारीख काय आहे हे आपल्याला माहित नाही. मग कृष्णाचं काय आहे? कृष्ण जन्माष्टमी. अष्टमीला कृष्णाचा जन्म झाला. तर मग अष्टमी आपल्याला माहित आहे. तर आता हे जे तुम्हाला माहित आहे, तर ते खऱ्या अर्थाने जेव्हा आपण म्हणतो, तर ते खूप काळ आधी झालं. पण एक्झॅक्ट तारीख जी आहे, ते आपल्याला माहीत नाही. तर मग बरेचदा काही लोकं म्हणतात, की रामायण झालं की नाही बा, महाभारत झालं की नाही बा, याचे पुरावे काही मिळाले नाही. म्हणजे कृष्णाचं एकूण जर आपण म्हणायला जाऊया किंवा रामाचं म्हणूया, तर त्यांचे मंदिरं तर सापडतात, पण त्यांच्याविषयी दुसरं काही सापडत नाही. म्हणजे त्यांची नाणी सापडत नाही. त्यांचं कोणती एखादी वस्तू जवळची ती सापडत नाही. कारण ते खूप आधी झालंय ना. ते आता नष्ट झालं असेल. तर नष्ट जे झालेलं आहे, ते नष्ट झालं असल्या कारणाने आपल्याला त्याचे पुरावे देता येत नाही. मग पुरावे देता येत नाही, तर मग कसं होते ते मोघम असं बोलणं होते. तर याचा अर्थ असा नाही की रामायण महाभारत झालं नाही, झालंही असेल. पण त्याचे पुरावे देता येत नाही आणि इतिहासाला काय असतात पुरावे पाहिजे असतात. आणि म्हणूनच मी म्हटलं की सायन्समध्ये 100% कसं असतं की एखादी गोष्ट सांगून तुम्हाला दाखवली जाते. म्हणजे आपण जर वर दगड फेकला, तर तो खालीच येणार, खालीच पडणार. हे जसं प्रूव्ह करता येतं, तसं इतिहासामध्ये करता येत नाही प्रूव्ह. तर त्याच्यासाठी साधनं जमवावी लागतात आणि साधनं जमवल्यानंतर मग आपल्याला त्या निष्कर्षावर यावं लागतं. तर अशा पद्धतीने तेव्हाच्या काळात देशामध्ये, इतर देशांमध्ये, भारतामध्ये सुद्धा व्यक्तिपरिचय, युद्धकथा याच्यामध्ये इतिहास यायचा. मग ग्रीक लोकांचं महत्त्व यामध्ये का बरं वेगळं आहे? कारण ग्रीक लोकांनी काय केलं? तर ग्रीक लोकांनी खऱ्या अर्थाने घटना तर सांगितलीच, पण त्याचा कालखंड सुद्धा इथे सांगितला. तर अशा पद्धतीने ते वेगळे ठरतात. पुढचं घेऊया आपण. आता भारतीयांचं इतिहास लेखन कसं होतं? आता बरेचदा असं म्हणतात, की भारतीय लोकांनी इतिहासाचं लेखन केलंच नाही. पण ते 50-50 आहे. म्हणजे ते खरं सुद्धा आहे, खोटं सुद्धा आहे. का बरं? कारण की 100% त्यांनी इतिहास जसा लिहायला पाहिजे तसा लिहिला नाही. त्याचं उदाहरण तुम्हाला देतो. अ, आपले पुराणे आहे, महाकाव्य आहे, धार्मिक ग्रंथ आहे, वंशावळी आहे, नाटके आहे. पुन्हा आपण घेऊया. तर इथे मत्स्य पुराण, विष्णू पुराण, अ, वराह पुराण हे जे पुराण आहेत भारतीयांमधले, तो इतिहासाचेच ग्रंथ ते आहेत. पण हे पुराण जे आहेत याच्यामध्ये विष्णूची माहिती दिली, शंकराची माहिती दिली, वेगवेगळ्या राजांची माहिती दिली, मोऱ्यांची माहिती दिली, सगळं दिलं पुराणांमध्ये. तर या पुराणांचा 18 पुराणे आहेत भारतात संपूर्ण. तर या 18 पुराणांमध्ये जी माहिती दिलेली आहे, तर ती माहिती कसं होते, की प्रॉब्लेम होतो त्याचा. तर इथे तुम्ही लक्षात घ्या, की कशा पद्धतीने आपल्याला ही भूमिका इथे येते, की या पुराणांमध्ये जे दिलेलं आहे, ते दिलेलं असताना तुम्हाला सर्वांशाने ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागते, की ते खरं आहे की नाही हे कसं आपण गृहीत धरायचं, ते खरं आहे की नाही कसं बघायचं. तर हे त्या पुराणांमध्ये काही दिलेलं नाहीये. तर मग कालखंड दिलेला नसल्या कारणाने भारतीय लोकांना इतिहासाची किमान अर्थाने अशी जाण नव्हती असं म्हणतात. तर बरेचदा काय होतं, की पुराणांना मग इतिहास मांडणे अ, खऱ्या अर्थाने मानलं जात नाही इतिहासकार त्याला गृहीत धरत नाही. त्याची माहिती गोळा केली जाते, पण त्याला 100% इतिहास म्हटलं जात नाही. कारण की त्यांनी काळ दिलेला नाहीये त्या गोष्टीचा. तर अशा पद्धतीने तसं आहे. तर रामायण महाभारताचं उदाहरण मी तसं तुम्हाला दिलेलं आहे. तर इथे तुम्हाला भारतीयांचं इतिहास लेखन तुम्हाला दिसून येतं. पण ते टेक्निकल ग्राउंडवर, टेक्निकल बेसवर तुम्हाला इथे दिसून येत नव्हतं आणि म्हणूनच भारतीय लोकांनी इतिहास लिहिला नाही. लिहिला तर खूप उशिरा लिहिला. म्हणजे अगदी 11व्या शतकापासून टेक्निकल अर्थाने आपण इतिहास लिहिला असं सांगितलेलं आहे. तर याच्यापैकी बरेच ग्रंथ जे आहेत ते आता नष्ट झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला ते तेवढं सांगता येणार नाही. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्राचीन काळात इतिहासाला प्राचीन काळात मिथके, भूतकाळाची माहिती, कल्पनारम्यता म्हणून इतिहासाला स्थान होते. तर एक लक्षात घ्या प्राचीन काळामध्ये इतिहासाला मनोरंजनाचं साधन म्हटलं जायचं. आता एखादी घटना घडली तर आपण जे ते गोष्टीसारखी सांगतो. म्हणजे सम्राट अशोक असे होते, शिवाजी महाराज असे होते, सम्राट अकबर असे होते, गौतम बुद्ध असे होते, हे आपण सांगतो. तर हे सांगत असताना आपण त्या घटनेची माहिती देतो. मग एखाद्या युद्धाची माहिती आपण देतो, महाभारताच्या युद्धाची आपण माहिती देतो, राम-रावणामध्ये झालेल्या युद्धाची माहिती देतो. तर हे त्याच्यामध्ये सांगण्याची गोष्ट काय राहते तर मनोरंजन राहते. म्हणजे आजी-आजोबा गोष्टी सांगतात तर त्यामध्ये मनोरंजन राहते लहान मुलांचं. पण इथे इतिहासाचा अर्थ एवढा नाही. इतिहास जे आहे ते मनोरंजन नाहीये. इतिहासामध्ये सत्य घटना हे खऱ्या अर्थाने सांगणे आवश्यक आहे. कारण की त्यावरून मग तुम्हाला पुढच्या काही घटनाक्रम जो आहे तो लक्षात राहतो. आता तेव्हाच्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये इतिहासाला मनोरंजनाचं साधन मानलं गेलं म्हणून
टेक्निकल अर्थाने जे आहे भारतीयांनी इतिहासाचं लेखन केलं नाही. म्हणजे जसं ग्रीक लोकांनी केलं तसं इतिहास लेखन भारतीय आणि इतर देशांमध्ये का बरं झालं नाही? कारण की त्यांनी इतिहासाला मनोरंजनाचं साधन मानलं. आता इथं मिथक हा प्रकार आहे. मिथक म्हणजे मिथ्स. मिथ्स म्हणजे काय होतं? मिथक म्हणजे काय होतं? की एखादी गोष्ट असते, की जी परंपरेप्रमाणे चालत आलेली असते. म्हणजे एका माणसाकडून ती दुसऱ्या माणसाकडे येते, तिसऱ्या माणसाकडे, चौथ्या माणसाकडे. तर हे सांगीवांगीच्या गोष्टी असतात ना, मी सांगून दिलं, मग तुम्ही ते कॅरी ऑन केली माहिती. तर याला कसं आहे, या मिथकांना म्हणजे एखाद्या गोष्टीला प्रूफ देता येत नाही. पण ती गोष्ट आहे. जे आपण म्हणतो ना, की या ठिकाणी बरं ते मोठे महात्मे येऊन गेले. आता येऊन गेले तर हे तुम्हाला कोणी सांगितलं? एखाद्या व्यक्तीने सांगितलं असेल, तर त्या व्यक्तीला ते कसं माहीत, की तो येऊन गेला म्हणून? तर हे सगळं कसं आहे, की हे थोडंसं मिथकांमध्ये मोडले जाणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे अशा गोष्टी, की ज्याला पुरावे नाहीयेत, पण ते बोललं जातंय, की प्राचीन कालखंडापासून हे इथं-इथं येऊन गेले. हे यांचं स्थान आहे. तर असं मिथकं राहते. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या, की भारतीय इतिहासामध्ये असे बरेचसे मिथकं आहेत. तर इथे फक्त भूतकाळाची माहिती देणे, कल्पनारम्यता त्याच्यामध्ये कल्पना सुद्धा भरपूर असायच्या. तर अशा पद्धतीने इतिहास लेखन जे होतं, ते इतर देशांमध्ये चालू होतं. ग्रीसमध्ये मात्र ते थोडंसं व्यवस्थित होतं. तर अशा पद्धतीने इतिहास लेखन होत असतं. तर आता हे जे इतिहास लेखन झालेलं आहे, ते इतिहासाचं लेखन हे मनोरंजन न मानता त्याला तात्विक अर्थाने एखादं सायन्स मानणे केव्हापासून सुरुवात झाली? आधुनिक काळात. आधुनिक काळात अर्थात 19व्या शतकात. 19व्या शतकात का बरं सुरू झालं? कारण 21व्या शतकातील जो समाज होता, तो शिक्षित समाज झालेला होता. तो आधुनिक तंत्रज्ञानाने स्वतःचा विकास करणारा समाज झालेला होता आणि म्हणूनच या समाजाने काय केलं, की प्रत्येक विषयाचा अभ्यास करायला सुरुवात केला. तर मग याच्यामध्ये मग बघा भूगोल आला, मग यामध्ये समाजशास्त्र आलं, मग याच्यामध्ये मानववंशशास्त्र आलं, मग याच्यामध्ये तुमचे इतर विषय आले फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे प्रत्येक जे विषय आलेले आहेत, त्या प्रत्येक विषयाची माहिती जी आहे ती खऱ्या अर्थाने वेगवेगळी आली. तर अशाच पद्धतीने इतिहासाचा सुद्धा विषय जो आहे तो अ, खऱ्या अर्थाने सायन्स म्हणून इथे उदयाला निर्माण होते. तर आता सायन्स म्हणजे काय जसं मी सांगितलं, ज्याच्यामध्ये ज्या ज्या घटनेमध्ये 100% निष्कर्ष काढता येतात, रिझल्ट येतो, ते म्हणजे सायन्स असतं. म्हणजेच काय? तर जसं मी सांगितलं, की गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, जो न्यूटनने सांगितला. न्यूटनने काय केलं होतं, की एखादा क्रिकेटचा बॉल जर आपण जोराने भिंतीवर फेकला, तर तो आपल्याकडे जोराने परत येतो. तर हे काय आहे? हे एकूण फोर्सचं म्हणजे शक्तीचं एक पलटवार असतो किंवा फोर्सचं उदाहरण त्याने आपल्याला दिलं. गतीचा सिद्धांत त्याचा तो आहे. तर अशाच पद्धतीने हे प्रूव्ह करता येतं, की वरून जर तुम्ही दगड फेकला, तो खालीच येणार पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे आणि ते सिद्ध होऊन जातं, की दगड पडला जमिनीवर 100% सिद्ध झालं. पण इतिहासाला असं करता येत नाही. कारण की इतिहास जो आहे तो समाजाने निर्माण केलेला आहे. समाजामधल्या घटना घडलेल्या आहेत. तर मग अशा समाजाला ज्या घटना घडलेल्या आहेत, त्यांना खरं कसं मानायचं? तर मग खरं मानण्यासाठी मग काय लागतं? तर पुरावे लागतात. म्हणजे सायन्स सारखं जे रिझल्ट आहे ते डोळ्याला दिसावं लागतात. तर अशा वेळी आपल्याला काय कामात येतं? अशा वेळी आपल्याला साधने कामात येतात. म्हणजेच काय? पुरातात्विक आणि साहित्यिक साधने. पुरातात्विक आणि साहित्यिक साधनांचा अर्थ काय होईल? तर जसं मी उदाहरण दिलं, की आता एक अशोकाचा शिलालेख आपल्याला सापडले. म्हणजे भारतामध्ये प्राचीन काळामध्ये खूप शिलालेख सापडले होते एका राजाचे. तर लोकांना माहीत नव्हतं हे कोणत्या राजाचे शिलालेख आहे. कारण की त्या शिलालेखावरची लिपी लोकांना वाचता नव्हती येत. पण काहीतरी आहे बा ते. पण जेव्हा त्या लिपीवरचं संपूर्ण त्या स्तंभावरची लिपी वाचण्यात आली, ती भाषा समजली, त्याच्यातून आपल्याला लक्षात आलं, की अशोक नावाचा एक मोठा राजा होऊन गेला, की ज्याने हे शिलालेख कोरले. तर हा स्तंभ जो आहे, हा स्तंभ म्हणजे काय साधन झालं. आता एखाद्या पुस्तकामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीने सांगितलं असतं, की आपल्या प्राचीन काळामध्ये अशोक राजा होऊन गेला. आता हा होऊन तर गेला आहे, पण तो झालेला आहे याचे पुरावे काय आहे? याचं प्रमाण काय आहे? हे जर त्याला देता आलं नसतं, तर लोकांनी विश्वास कशाला ठेवला असता? विश्वास नसता ठेवला. पण जेव्हा खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीने ते सांगितलं आणि त्याचे पुरावे म्हणून जेव्हा शिलालेख सापडले, तेव्हा आपलं रिझल्ट लागला म्हणजे 100% रिझल्ट लागला. नाही, सम्राट अशोक होऊन गेलेले आहेत आणि ते कशावरून निश्चित झालं? तर आपण साधनांचा वापर केला म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण एखाद्या वस्तूला बघितलं, त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यातून 100% रिझल्ट काढला. तर हे खऱ्या अर्थाने शास्त्र म्हणून इतिहासाला साधनांद्वारे परफेक्शन देण्यात आलं. तर अशा पद्धतीने इतिहास जो मनोरंजनाचं साधन होता, फक्त सांगेवांगीच्या गोष्टी होत्या, त्याला मग पुरावे जोडण्यात आले आणि पुरावे जिथे-जिथे येतात त्याला सायन्स म्हणतात.
तर अशा पद्धतीने 19व्या शतकामध्ये ज्या घटना घडल्या इतिहासातल्या, त्या इतिहासातल्या घटना घडल्या असेल तर त्याच्या संदर्भातली साधने शोधण्यात आली आणि साधने शोधल्यानंतर तो इतिहास आपल्याला सांगण्यात आला. हे इतिहास लेखनच खऱ्या अर्थाने शास्त्र म्हटलं गेलं, ज्याला खऱ्या अर्थाने इतिहास लेखन शास्त्र म्हटलं जातं. अर्थात काय, याला इंग्लिशमध्ये म्हणतात हिस्टेरिओग्राफी. हिस्टेरिओग्राफी हा शब्द सुद्धा जो आहे इंग्रजीतला हा शब्द आहे, त्याची उत्पत्ती सुद्धा तुम्हाला ग्रीक शब्दापासून दिसून येईल. तर याचा अर्थ आपण बघणार आहोत. तर हिस्ट्री आणि ग्राफ या शब्दापासून तो बनलेला आहे. तर इतिहास लेखन शास्त्र म्हणजे असं शास्त्र की ज्या शास्त्रामध्ये इतिहासाचा इतिहास सांगितला जातो. म्हणजे हा इतिहास जर कोणी सांगितला असेल तर तो कोणी सांगितला, सांगणारा कोण आहे, त्याचा इतिहास काय आहे, म्हणजे इतिहासाचे इतिहास म्हणजे इतिहास लेखन शास्त्र असं सरळ सरळ त्याची व्याख्या केली जाते. तर इतिहास लेखन शास्त्र म्हणजे काय हे अजून आपल्याला बघायचं आहे आणखी. तर ते आपल्या सेकंड सेशन मध्ये आपण बघूया. इतिहास लेखन शास्त्र म्हणजे काय हे आता आपण दुसऱ्या लेक्चर मध्ये बघूया. तर मी आता इथे पहिलं सेशन समाप्त करतोय. तुम्ही लगेच मला 5 मिनिटात दुसऱ्या सेशन मध्ये रिजॉइन करा आणि खूप महत्वाचं ते आहे, तर तुम्ही मला 100% रिजॉइन करा. ठीक आहे. तर इथे मी एंड करतोय. दुसरं सेशन 5 मिनिटात सुरू करू आपण.